अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 9. मंत्रशास्त्राबद्दल गाथा 3. मीमांसा शास्त्रोक्त कर्म करणाऱ्या विष्णुदत्ताची गाथा 4. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. श्री दत्त म्हणे, अर्जुना, परिसे करुणी एकमना ह्या तिसऱ्या उदाहरणा समाधाना पावसी. तर दत्तगुरु अर्जुनाला सांगतायत, आता ह्या तिसऱ्या शास्त्राचं एक गोष्ट सांगतो म्हणे, तर ती तू ऐक म्हणे. वेदशर्मा विप्र एक गोदावासी सुविवेक तया पुत्र झाला एक नामे अन्वर्थक सुशील तो स्वाचार संपन्न गायत्री जपे करी श्रवण मनन दैवयोगे करून 7 भूतांनी गाठला. तर वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला एक मुलगा झाला. तर त्या मुलाचं नाव अन्वर्थक सुशील असं होतं. तर तो स्वाचार संपन्न गायत्रीचा जप करायचा, श्रवण मनन सर्व काही करायचा. परंतु दैवयोगाने त्याला 7 भूतांनी त्याच्यावर आक्रमण केलं. त्याच्या शरीरात ते 7 भूत यायला लागले. 7ही ब्रह्मराक्षस पीडिती त्या पुत्रास नाना परी देती त्रास न देती ग्रास भक्षावया 7च्या चेष्टा 7 एका काळी एक येत एवं विप्रसतत भूतग्रस्त झाला असे. तर ते 7 भूतांनी असं त्याला पछाडलं की एका वेळेला एक भूत यायचं आणि त्याला जीवसुद्धा देत नव्हते, इतका त्याला त्रास द्यायचे. एक नाना लीला करायचे त्याच्या शरीरामध्ये येऊन. एक रडे एक उडे एक हसे गाढे एक नाचे पुढे पुढे खाई गाई पडे एक. कधी कोणी उड्या मारायला लावायचं त्याला, कोणी हसायचं, कोणी रडायचं, कोणी काय खातच सुटायचं, असं कोणी खाऊच देत नव्हतं. अशा प्रकारे त्या भूतांच्या 7 चेष्टा चालू होत्या. द्विजा अंगी घुसती अशा चेष्टा दाविती काही उपाय न चलती झाली भीती ब्राह्मणा. तर त्याचा त्या एकुलत्या एक मुलाला भूतांनी ग्रस्त झाल्यावर तो ब्राह्मण विचार करायला लागला की काय झालं बाबा, आता ह्या मुलाला कसं बरं करू मी. म्हणे, माझा पुत्र एक त्याला भूते देती दुःख पाहून या झाला शोक उभय लोक अंतरले श्री दत्ताचा उपासक मी असोनी हे दुःख केवी झाले विवेक तोही चोख न राहे. त्याच्या मनात विचार आला, मी एवढा दत्तांचा भक्त आहे तरी माझ्या मुलाच्या अंगात ते भूत काय येत आहेत आणि काय करावं असं त्रस्त झाला होता तो विचार करून. असा करी विप्रशोक तवा आला भिक्षुक दुर्गंधांधी मलिन मूर्ख दिसे लोकदृष्ट्या तो. तर असा तो मनात विचार करतो. तर त्याला एक भिक्षुक दिसला आणि तो कसा होता, असा मलिन असं शरीर होतं त्याचं आणि दिसताना तो वेडा दिसायचा. लोकांना असं वाटायचं हा मूर्ख आहे, वेडा आहे. भिक्षा देता त्याची कांती पाहता विप्रा झाली भ्रांती म्हणे हा हक्की दीनपती माझी मती भ्रमत असे. मग त्या ब्राह्मणाने त्या भिक्षुकाला भिक्षा दिली आणि त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या मनात असं वाटलं की हा एक सूर्यच आहे जणू काही. याला बघून माझी बुद्धी भ्रम पावायला लागली. काय करावं म्हणे, हा कोण आहे, करू याचे परीक्षण असे म्हणता तत्क्षण भिक्षुक धावे त्वरा करून पाठी लागून धावे विप्र. आणि बघू म्हणे हा कोण आहे असं म्हणून तो भिक्षुकाच्या मागे तो ब्राह्मण धावायला लागला. तो भिक्षुकाने बघितलं आणि तो पुढे पुढे पळायला लागला. तो पुढे पळायचा, हा ब्राह्मण त्याच्या मागे मागे धावायचा. भिक्षुकवनी चालीला द्विज पाठीसी लागला पाषाण मारी तयाला जा मागे फिर म्हणे. आणि तो भिक्षुक मग त्याने बघितला हा ब्राह्मण आपल्या मागे येतोय. त्याने दगड घेतला आणि त्याला मारून फेकायचा आणि म्हणायचं जा मागे फिर, माझ्या मागे येऊ नको, असा तो भिक्षुक त्याला सांगायला लागला. मार सोसोनी ब्राह्मण जाऊनी दृढधरी चरण म्हणे आलो शरण करी रक्षण सत्पुरुषा. तर तो मार खाऊन घेतला त्याने त्या दगडांचा आणि पुढे गेला आणि त्याचे पाय धरले. कोण होता तो भिक्षुक त्याचे, आणि सांगितलं की तू कोणीतरी सत्पुरुष आहे आणि मला आता दर्शन दे म्हणे. कोण आहे तू सांग म्हणे, मी तुला शरण आलेलो आहे. भिक्षू म्हणे मी व्रात्यभ्रष्ट तू ब्राह्मण्य पूज्य श्रेष्ठ
विप्र म्हणे आपण वरिष्ठ स्पष्ट देव भूलोकी. तर तो म्हणे मी एक आता बहिष्कृत झालेला असा ब्राह्मण आहे म्हणे, मी भ्रष्ट आहे म्हणे, आणि तू पूज्य ब्राह्मण आहे, तू का माझे पाय धरतोय म्हणे. असं म्हणून तो भिक्षुक त्याला सांगायला लागला. हसुनी भिक्षू दावी रूप. हा ब्राह्मण त्याला म्हणायला लागला की तुम्ही कोणीतरी देवमूर्तीचा आत्मा आहे तर मला दर्शन द्या. तेव्हा मग हसुनी भिक्षू दावी रूप, तो दिसे त्रिमूर्ती स्वरूप. विप्र म्हणे गेले पाप, दर्शने ताप नष्ट झाले. आणि मग त्यांनी जेव्हा दर्शन दाखवलं तेव्हा तर त्रिमूर्तीचं दर्शन झालं, दत्ताचं दर्शन झालं. असं त्रिमूर्ती स्वरूप असं दत्तरूपासारखं त्याचं दर्शन होतं. भूते त्रासिला माझा सुत, तुम्ही त्याला करा मुक्त. हा सोनीवदे भिक्षुक दत्त, मंत्र 7 घे हे तू. त्यावेळेला त्या ब्राह्मणाने सांगितलं की माझ्या मुलाला 7 भूतांनी पछाडलेलं आहे, तर तू त्याला मुक्त कर म्हणे. आणि मग दत्तांनी हसून त्याला 7 मंत्र दिले. एका एका भूता एक एक मंत्र योजिता, तत्कालये बद्धता होईल मुक्तता पुत्राची. तर एका मंत्राचा एक वेळेला जप करायचा, त्यावेळेला एका भूताची हे होईल म्हणे, त्याच्यात शरीरातून नियुक्त होईल, निघल म्हणे तो बाहेर. जसे मनाचे मळ एका एका शास्त्रे केवळ, जाऊनी आत्मयाची आळ दुरावे तत्काळ तयापरी. एक एक शास्त्राप्रमाणे एक एक मंत्र आहे ते तू जप कर आणि एक एक भूत बाहेर निघल म्हणे. एका एका मंत्रे एक एक भूत जाईल निशंक, परस्पर विरोधी ते ऐक न जाती एक मंत्राने. एका असे बोलवणी संविधान, 7 मंत्र जाणू सांगून गुप्त झाला भगवान. विप्रवंदून मागे फिरे. तर एक वेळा मंत्र जप करून ते सगळे काही जाणार नाही, ते परस्पर विरोधी आहेत म्हणे, त्यामुळे त्यांना वेगवेगळा मंत्र जप करावा लागेल. असं सांगून ते 7 मंत्र दिले आणि तो ब्राह्मण आता देव गुप्त झाला. मग विप्र घरी येऊन सुस्नात होऊन यथाविधीन्यास ध्यान करून प्रयोग करीत असे. मग तो ब्राह्मण घरी आला, आंघोळ केली, स्नान संध्या केली आणि मग मंत्र जपायला बसला. तो एक भूताचे झाले बंधन, ती एक चेष्टा जाऊन पुत्र पावला समाधान, मंत्रविधान बळाने. मग त्याच्या अंगातलं एक भूत निघून गेलं. विप्रे असा 7 दिवस उपाय केला तयास, बांधवनी 7 भूतास टाकिले खास मंत्रबळे. अशा प्रकारे 7 दिवस उपाय केला आणि 7ही भूत त्या मंत्राच्या बळाने बांधून टाकले त्या ब्राह्मणाने. ज्या ज्या भूताची जी जी चेष्टा, तो बद्ध होता ती अदृष्टा. झाली अशा 7ही चेष्टा, जाऊनी पुत्र मुक्त झाला. मग तो अभ्यास करून मुक्त झालं द्विजनंदन. असा क्षुद्रशास्त्रापासून उपयोग जण करतात. तर अशा प्रकारे त्या मंत्रांच्या याच्याने तो मुलगा मुक्त झाला म्हणे. असं हे शास्त्र असतं म्हणे, आपल्याजवळ शास्त्र असतं, त्या शास्त्राला क्षुद्रने म्हणायचं म्हणे. तर असा हा उपयोग लोक करतात म्हणे. मंत्रशास्त्र उपकारक, ही 3री गाथा सुरेख. आता असं हे मंत्रशास्त्र आहे म्हणे. तर ही 3री कथा मी तुला सांगितली. आता 4थी गाथा ऐक, मन निशंक होईल. तर आता 4थी गोष्ट तुला सांगतो, ती ऐक म्हणे. सह्याद्री निकट मातापूर, तेथे वसे द्विजवर, विष्णुदत्त शर्मा पवित्र, कर्मशूर ग्रस्त. तर सह्याद्रीजवळ मातापूर नावाचं एक ठिकाण आहे, तेथे एक ब्राह्मण होता. त्याचं नाव होतं विष्णुदत्त. पत्नी तयाची सुशिला, सदा वागे अनुकूला, सदा आदरी पतीसेवेला, नहो प्रतिकूल कदाचित. तर त्याची पत्नीसुद्धा अशी सतीच होती, चांगली होती, पतीच्या शब्दाबाहेर नव्हती. तो विप्र श्रीदत्तोपासक, असे कर्मठ मीमांसक, यथाकाली आह्निक करी विवेकपूर्वक तो. तर तो ब्राह्मण जो होता तो दत्ताची उपासना करणारा होता आणि कर्मठ होता. सर्व तो आह्निक होते त्याचे, त्रिकाल संध्या वगैरे जे काय असतं ते सर्व आह्निक तो वेळच्या वेळी करत होता. अश्वत्थ असे त्याचे दारी, ब्रह्मराक्षस वसे त्यावरी, भूतबळी भक्षण करी, वैश्वदेवांवरी टाकिता, न देती जे बलिदान, करीत यांचे पीडन. भूतांचा हा स्वभाव म्हणून वैश्वदेव करुणी बली द्यावा. जर आपण म्हणजे ब्राह्मणांनी ते वैश्वदेव करावा, आणि जे काही आपण वैश्वदेव करतो ते भूतांच्या नावाने किंवा कीटपतंग पक्षी जे काय असतात ते खातात. तर हा वैश्वदेव जो आपण टाकतो तर ते भूतही खाता, आणि भूत जर दिला नाही तर ते पिशाच्च वगैरे असतात ते आपल्याला त्रास देतात. तर हा ब्राह्मण काय करायचा, रोज त्याचा आह्निक करून रोज हे करायचा, तो
वैश्वदेव करायचा जेवणाच्या आधी आणि भूतबली तो द्यायचा. तर त्याच्या दारापुढे एक पिंपळ होता, त्या पिंपळाजवळ नेऊन तो ठेवायचा तो वैश्वदेवाचा भूतबळी. विष्णुदत्ते बळी देता, नित्य येऊनी तो खाता, राक्षस ये शांतता, शुद्धान्न सेविता काय नो हे. तर त्या पिंपळावर एक राक्षस राहत होता आणि तो ह्या ब्राह्मणाने तो बली ठेवला की वैश्वदेवाचं बली खाली आणून ठेवला की ते भूत येऊन ते खायचं. तर ते सात्विक अन्न रोज खाल्ल्याने तो भूत होता तो त्याच्या मती पालट झाली. एके दिनी येऊनी बळी, विष्णुदत्ता आला वृक्षातळी, ब्रह्म राक्षस तत्काळी, अश्वत्थमुळी उतरला. आणि तो रोज खात खात त्याची जी बुद्धी पालटली होती त्या राक्षसाची, तर एके दिवशी हा तो बली घेऊन तिथे ठेवणार, तेवढ्यात तो राक्षस आला वरून खाली उतरून, पिंपळाच्या झाडावरून खाली उतरला. भयंकर तो दिसत, विप्र झाला चकित, थरथरा कापे भयभीत, म्हणे हे दुरित काय आले. त्या ब्राह्मणाने पाहिलं, हे काय आलं माझ्या पुढे संकट म्हणे, असं म्हणून थरथर कापायला लागला. रूप दिसे विशाळ, मुखही अतिविक्राळ, जेवी भेटता शार्दूळ, गाय व्याकुळ होत असे. त्याचं ते असं अक्राळ विक्राळ रूप पाहून तो ब्राह्मण थरथर कापायला लागला आणि त्याला अशी भीती वाटायला लागली, ज्याप्रमाणे गायीच्या पुढे जर सिंह येऊन उभा राहिला तर तिला किती भीती वाटेल, त्याप्रमाणे हा थरथर कापायला लागला. व्याकुळ हो द्विज, म्हणे ते हे काय विघ्न आज, रुसला की योगीराज, माझी लाज न ठेवी की. हे काय विघ्न आलं म्हणे. भ्याला ब्राह्मण जाणून, राक्षस शांत होऊन, बोले मंजुळ वचन, देतो वरदान राक्षस मी, तू देशी बलिदान, ते नित्य भक्षून, शांत झालो म्हणून, उपकार फेडीन तुझे आता. तर तो ते भूत बोलायला लागलं, म्हणे म्हणे अरे, आणि तो शांत गोडवाणीने बोलायला लागला तो राक्षस, तू जे मला रोज बलिदान देतो ते मी रोज खातो म्हणे, आणि त्याच्याने माझं मन शांत झालेलं आहे म्हणे, तर तुझे आता जे काय उपकार आहे ते मी फेडतो म्हणे. ऐसे राक्षस वचन ब्राह्मणाने ऐकून, आपुले कर्म म्हणून, करी स्तवन दत्ताचे. तो मनातून घाबरलेला होता तो ब्राह्मण, म्हणून तो आता दत्ताची ध्यान करायला लागला. आहा हा कौतुक हे लोकी, दत्ता दाविसी की, करिता नित्य सेवा तुझी सेवा, धरुणी मनी ह्या सद्भावा, धर्म ही आचरिता देवा, भूत प्रसन्न करविसी की. दत्ताचे स्तवन करायला लागला, आठवण करायला लागला आणि सांगायला लागला की काय कौतुक, काय लीला दाखवतो देवा म्हणे तू, मी तुझी सेवा रोज करतो आणि तू काय मला दाखवलं म्हणे, तर भूताला प्रसन्न केलं म्हणे तू. जी असती भूते क्रूर, तत्स्मरणे ती जाती दूर, तुझं स्मरण ताजिका समोर, राक्षस घोर दाविसी की. अरे म्हणे तुझं स्मरण केले आणि जे काही भूतविख्यात असतात ते लांब पळतात म्हणे, पण हे उलटं झालं म्हणे, आता मी तुझं स्मरण करून रोज बली हे करतो तर माझ्यासमोर तू एक राक्षसालाच उभं केलं म्हणे, असं तो दत्तांना सांगतोय. राक्षस म्हणे ब्राह्मणा, काय ही तुझी विचारणा, जरी तू असं शहाणा, दैववाना होऊ नको. तर म्हणे अरे मी तुला काहीतरी द्यायला आलेलो आहे आणि तू काय तुझं शहाणा असशील तर मागून घे म्हणे, तुला काय पाहिजे ते. मनीचे भय सोडून, आता घेई वरदान, नको करू अनुमान, मी सुप्रसन्न देत असे. म्हणे तू दैवदेतन कर म्हणे, तर तू काय दुर्दैवप्रमाणे टाळतोय म्हणे, मी तुला काहीतरी द्यायला आलेलो आहे म्हणे. विप्र ऐकुनी वचन, मनी करी चिंतन. मग तो राक्षस म्हणायला लागला, मी तुला वर देतो, काहीतरी माग म्हणे. आता हा मनात विचार करतो, काय मागावं बरं आता याच्याकडे. विप्र ऐकुनी वचन, मनी करी चिंतन, जरी मागावे पुत्र संतान, तरी निर्धन मी असे. पुत्र मागून घेतला तर माझ्याकडे त्या मुलासाठी काहीच नाही म्हणे, धन नाही, द्रव्य नाही, काही नाही, मग पुत्र नको मागायला. जरी मागावे धन, तरी राहाया नाही स्थान, काय मागावे हे मन, एक निर्धार न करी. मग धनद्रव्य मागून घेऊ का, मग ते जरी घेतलं तर ते ठेवायला घर तरी कुठे आहे, चांगलं घर पण नाही म्हणे, जाऊ दे काय मागावं हा मनात तो ते निश्चय होत नव्हता, काय करावं त्याला सुचत नव्हतं. जरी नश्वर ऐक, तरी मागावा की परलोक, तोही नश्वर म्हणती लोक, निर्वाण सुख मागो की. मग परलोक मागून घेऊ का म्हणे, पण लोक म्हणतात म्हणे ते पण नश्वरच आहे, परलोक कोणी बघितलेला आहे म्हणे, मग नको म्हणे, मग काय मागू आता मी. असा विप्र गडबडोनी, मग गृहात जाऊनी, संशयास्पद होऊनी, सांगे पत्नी प्रती सर्व. मग मनात तो हे झाला, गोंधळला, आणि मग घरी गेला आणि घरात गेला आणि पत्नीला विचारतोय. पत्नी म्हणे प्राणेश्वरा, मागू नका नश्वरा, श्री दत्ताची भेटी करा, आयुष्यावरा मागावे.
मग त्या पत्नीने सांगितलं, अहो मुलगा, धन, द्रव्य, हे सुख हे कशाला मागतात म्हणे, बाकीचं ते सर्व नश्वर असतं. मग तुम्ही फक्त दत्ताची भेट करून दे असं सांगा म्हणे त्याला. हाच वर मागा की मला दत्ताची भेट होऊ दे असं. होता श्री दत्ताच्या भेटी सर्व संपदा पडती गाठी, याहुनी प्राप्ती नाही मोठी, योगी ज्यासाठी तळतळती. मग दत्ताची भेट झाल्यावर आपल्याला काय कमी म्हणे, योगीजनांना जे मिळत नाही ते आपल्याला मिळणार आहे म्हणे. पडता दत्ताची गाठ, सर्व देव देतील भेट, संपदा न सोडतील पाठ, मग आटापाट कायसा. आपल्याला जर दत्ताची कृपा झाली, दत्त भेटला, तर मग उलट सगळ्या देवांचे आपल्याला दर्शन होईल आणि सुख संपदा आपल्या मागे धावत येतील, आपल्याला सर्व मिळेल म्हणे. मग कशाला काळजी करता, तर दत्ताचं दर्शन मागून घ्या. असे प्रियेचे भाषण ऐकता तो ब्राह्मण, म्हणे हेही शहाणपण, श्रीचरण पहावे तो तथास्तु म्हणून, पुन्हा बाहेर येऊन म्हणे दत्ताचे दर्शन व्हावे, हे दान दे भूता. मग तो ठीक आहे म्हणे, बायकोला म्हटला जातो म्हणे, मी सांगतो. आला परत बाहेर आणि त्या भूताला सांगितलं की मला दत्ताचं दर्शन घडव म्हणे. भूत म्हणे नाम त्याचे, ऐकता मन आमुचे, भीते तथापि वाचे, वदलत साचे किरण. अरे म्हणे, मी त्या दत्ताचं नाव ऐकल्यावर आमची भूत जात अशी असते म्हणे, ते घाबरतात म्हणे. पण आता मी तुला वचन देऊन बसलेलो आहे, तर ठीक आहे, तुला दत्ताचं दर्शन देतो म्हणे मी. त्वा केला उपकार, जरी हा प्रत्युपकार, न घडे तरी धिक्कार, असो निर्धारपणे मला. ठीक आहे म्हणे, तू माझ्यावर उपकार केला, मला तू बली खाऊ घातला म्हणे. मी जर तुझ्या उपकाराचा प्रत्युपकार जर नाही केला, तुझ्यावर उपकार केला, त्याचा प्रत्युपकार नाही केला, तर माझा धिक्कार आहे म्हणे. ठीक आहे, मी तुला दत्ताचं दर्शन घडवतो. आता यत्ने दर्शन तुला निश्चय करवीन, तू धीर धरून धरी चरण दृढ त्याचे. तू देतो म्हणे, दत्ताचं दर्शन दाखवतो म्हणे. तो नाना रूप धर, देवाधिका दुर्धर, भक्तिगम्य योगीवर, जया निर्धार मिळे तया. तो देवांना किंवा दुर्धर असा म्हणे, असह्य हे किंवा अजिंक्य हे असा तो दत्त तुला मी दाखवतो. जरी होईल दर्शन तरी कृतकृत्य जीवन, निज कुला उद्धरोण घेईल निर्वाण मानव. राक्षस असे बोलुनी गुप्त होई तत्क्षणी, ब्राह्मण आश्चर्य पाहुनी घरी येऊन राहिला. ठीक आहे, तुला दाखवेल म्हणे कुठे दत्त आहे ते. मद्याचे दुकानात एकदा पातला दत्त, राक्षस ते जाणत, विप्राप्रत सांगतसे म्हणे, विप्रा त्वरे जावे, श्रीच्या पदी लागावे, मागे पुढे न पाहावे, तरीच गावेल पद त्याचे. उन्मत्तसा मद्यपणी, जो फिरे त्याचे चरणी, लागे निश्चय करुणी, न करी मनी अनुमान. ऐकुनी विप्र धावत, तसाचे देखिला उन्मत्त, दुर्गंधांग मक्षिकावृत, म्हणे हा अवधूत होय की. तर एकदा दारूच्या दुकानामध्ये त्या राक्षसाने दत्त बघितला आणि त्याला ब्राह्मणाला सांगितलं की मद्याच्या दुकानामध्ये दत्त आलेला आहे म्हणे, जा म्हणे तिथं. आणि विप्र जो ब्राह्मण होता तो गेला धावत धावत आणि जा म्हणे तो बघतो तर काय, तो दत्त तिथं होता दारूच्या दुकानामध्ये आणि त्याच्या अंगाचा दुर्गंध येत होता आणि सगळ्या माशा भनभन करत होत्या. त्यांनी बघितलं त्या ब्राह्मणाने आणि मग तो विचार करायला लागला की अरे हा दत्त आहे. आधी जातीचा भूत तया काय ठावा दत्त, लोक हसतील निश्चित, पाय धरिता मद्यप्याचे. अरे म्हणे आधीच हा राक्षस आहे म्हणे जातीने. आणि त्यांनी सांगितलं की त्याला काय माहिती दत्त कोण आहे काय आहे. त्यांनी सांगितलं एक दारुड्या दाखवला आणि मला सांगतो हा दत्त आहे, त्याच्यावर काय विश्वास ठेवावा. मी जर या दारुड्याचे पाय धरले तर लोक मला हसतील म्हणे. असा तो ब्राह्मण विचार करायला लागला. मनी विकल्प येता असा, दत्त गुप्त झाला सहसा, विप्रतळे तळतळे जसा मासा, म्हणे कसा मी दुर्दैव. आणि तो मनात विचारच करीत राहिला, याचे पाय कसे धरू, लोक मला काय म्हणतील. आणि हे बघता बघता तो जो होता तो दत्त दारुड्याचं रूप घेऊन आलेला तो गुप्त होऊन गेला. आणि मग त्यावेळेला ब्राह्मणाला ठिकाणीच तळमळ करायला लागला, जसा मासा पाण्याबाहेर आल्यावर तडफड करतो तसा. जरी असता हा उन्मत्त, तरी न होता गुप्त, राक्षसे हाची दत्त, म्हणून निश्चित दाविला. हा जो उन्मत्त दारुड्या असता तो मला पाहून गुप्त कसा झाला असता, हा तो गुप्त झालेला म्हणे. म्हणजे हा राक्षसाने जो दाखवला तो खरंच दत्त होता असं मग त्याला खरंच पटलं. कशी माझी दुष्ट वासना, कसा दाऊ भूतवदना, पत्नी म्हणेल भक्तिहीना, का निधाना दवडिले.
आता कसं काय घरी जाऊन कसं या भूताला तोंड दाखवू म्हणे. आणि माझी पत्नी म्हणेल की तू भक्तिहीन आहे आणि तुझ्या मनात भक्तीच नाही आहे आणि तू समोर आलेली संपत्ती म्हणजे वाया घालवली म्हणे तू. असा अनुतप्त होऊनी विप्राला परतोनी भूत म्हणे धिक्कारुणी तुझा मध्वचनी न विश्वास. तर तो आला आणि तो ब्राह्मण तिकडनं आला. ते भूत पाहतं त्याला, हे तुझा काय माझ्यावर विश्वास नाही म्हणे, जाय. असा तो राक्षस त्याला म्हणायला लागला. असो पुन्हा अजूनी दत्त दावीन दुरोनी सावधान होनी लागे चरणी धीराने. मग काही काल गेल्यावर स्मशानी खेळे योगेश्वर हाक मारुणी असुर विप्रापती सांगत असे. मग म्हणे आता ठीक आहे, परत केव्हा जर दिसला ना तुला सांगतो म्हणे. मग काही दिवसांनी काय झालं, एका स्मशानामध्ये कुत्र्यांबरोबर खेळताना त्याला योगेश्वर म्हणजे दत्त दिसले बरं का. तुझा देव स्मशानी बसून अंगी धूळ माखून बरोबर कुत्रे घेऊन करी क्रीड्याने कौतुक. येतो बघ तुझा देव म्हणे कसं अंगाला धूळ माखून राहिलेला आहे आणि बरोबर कुत्रे आहेत, त्या कुत्र्यांबरोबर खेळतोय म्हणे तो. तो जाणे आत्माराम आत्मक्रीड उत्तम ज्या भजनी मुनी सत्तम मुक्तिधाम तेची जाणावया तयाची गती भूतांची काय शक्ती मी पूर्वी केली भक्ती म्हणून युक्ती सांगतो. अरे म्हणे तो कुत्र्यांबरोबर खेळतोय तोच तुझा दत्त आहे, जा म्हणे. मग मला कसं माहिती म्हणे, कारण मी पूर्वी दत्ताचीच भक्ती केलेली होती मी, म्हणून मला हे सर्व माहिती. नाही तर भूत काय दाखवणारे म्हणे दत्त कोणता आहे काय आहे ते. जाणावया तयाची गती भूतांची काय शक्ती मी पूर्वी केली भक्ती म्हणून युक्ती सांगतो. मी भक्त असोन विप्रांचा केला अवमान त्या पापे असा होऊन राहिलो तरी स्मृती असे. आणि मी जरी भूत असलो म्हणे, पण मागच्या जन्मी मी एक ब्राह्मणांचा अपमान केला, त्यामुळे मला हा जन्म मिळालेला आहे. पण मागच्या जन्माचं जे काय आहे ते मला सर्व आठवणीत येतं आहे म्हणे. मग विप्र जाय स्मशानी दत्त मारी अस्थी घेऊनी मरण भये पळे सदनी भूत निर्भत्सुनी वदे तया. मग तो ब्राह्मण गेला दत्ताला शोधायला स्मशानामध्ये, पण दत्तानी तिथे जे हाडं होते ते हाडं याला मारून फेकायला सुरुवात केली. आणि मग ते हाडं मारल्यानंतर हा ब्राह्मण परत पळून आला आणि परत भूताने त्याची निर्भत्सना केलेली आहे. मिथ्या भूत देहा भुलन पाप्या देवा देशी सोडून तथापि दावित अजून यापुढे जाण दैव तुझे. अरे म्हणे पाप्या म्हणे तुला काही देहाचा तू अभिमान धरतो म्हणे, आणि काय तुला त्यांनी मारलं असतं तर काय झालं असतं, तू जायचं होतं म्हणे, त्याचं दर्शन घ्यायचं होतं, जा म्हणे. आता परत जर तुला मला दत्त दिसला तर तुला दाखवेल म्हणे, असं तो सांगायला लागला. मी परत तुला दत्ताचं दर्शन घडवेल म्हणे, पण त्याच्या पुढे तुझं नशीब म्हणे. मग पुन्हा एके दिवशी स्मशानी मृत खरमास तोडुनी कुत्र्या कावळ्या देवाटुनी त्या पाहुनी विप्रा ते जाणवी. पत्नी म्हणे वा सादर विप्र म्हणे मी न सोडी धीर भूत म्हणे जरी योगेश्वर देईल वरत हे वेळी. मग जा म्हणे. आता परत एके दिवशी सांगितलं, एका गाढवाचं मांस तोडून कुत्र्याला आणि कावळ्यांना तो जो वाटून राहिला ना तोच दत्त आहे म्हणे, जा म्हणे आता. आणि त्याची पत्नी पण सांगायला लागली तू नक्की जा म्हणे. आणि मग हा ब्राह्मण पण म्हणे ठीक आहे आता मी धीट होतो म्हणे, मी धीर काही सोडत नाही आणि खरंच जाऊन दत्ताला भेटतो म्हणे. दर्शशादी द्यावया क्षण आला तुम्ही घ्यावे आमंत्रण असे मागावे वरदान विप्र तथास्तु म्हणून निघाला. आणि काय सांगितलं त्या भूतानी त्या राक्षसाने की जा म्हणे आणि त्याला सांगा की मी तुला अमावास्येचं श्राद्ध आहे आमच्याकडे, तर जेवायचं आमंत्रण द्यायला आलेलो आहे म्हणे. मग तो ब्राह्मण म्हटला ठीक आहे जातो म्हणे मी. आणि मग तो गेला. स्मशानी विप्र येऊन तशीच मूर्ती पाहुनी जाऊनी दृढधरी चरण न सोडी ताडन करताही. आणि मग तो गेला आणि लगेच त्या दत्ताचे पाय धरले त्याने. त्याची चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर तरी त्याला तो मारतच होता, दत्त त्याला मारतच होता आणि हा पाय काही सोडत नव्हता. म्हणे दत्त का पाद धरिसी विप्र म्हणे आलोक्षण द्यावयासी येरू म्हणे भ्रष्टासी का देशी श्राद्धी क्षण. मग दत्त म्हणे माझे पाय का धरले, सोड म्हणे, कशाला आला तू इथं. हा म्हणे नाही तो हे दर्श श्राद्ध आहे म्हणे आमच्याकडे, म्हणजे अमावास्येला श्राद्ध आहे तर मी आमंत्रण द्यायला आलेलो आहे. मग तो म्हणतो मी भ्रष्ट आहे म्हणे, मला काय श्राद्धाचं जेवणाला बोलवतो म्हणे. मग तो म्हणतो मी धर्म वर्जित विप्र म्हणे हे यथार्थ परमात्मा तू समर्थ तुला किमर्थ धर्माधर्म.
मग तो म्हणे मला मी धर्माधर्म वर्जित आहे म्हणे, मी कशालाच येईल म्हणे तुझ्याकडे जेवायला. मग हा म्हणतो तू परमात्मा आहे म्हणे, तुला मी सांगतोय की तू ये असं. हा सोनी ओम तथा म्हणे दत्त निज स्वरूप दाखवित, कुत्रे होती श्रुती मूर्तिमंत, वायस होत शास्त्रे ती. मग दत्तानी हसून दर्शन दिलेलं आहे त्यांना, त्या ब्राह्मणाला. आणि जे कुत्रे होते, तो गाढवाचं मांस टाकत होते ते कुत्रे होते, तर ते कुत्रे कोण झाले? वेद झालेत. आणि कावळे होते ते शास्त्र झालेले आहेत. योगभूमी दिसे स्मशान, पाहता चकित झाला ब्राह्मण, दत्त म्हणे होता माध्यान्न, स्नान करून येतो मी. आणि जे स्मशान होतं तर ते योगभूमी दिसायला लागलेली आहे त्या ब्राह्मणाला. अशा प्रकारे दर्शन मिळालं दत्ताचं त्या ब्राह्मणाला. मग दत्ताने सांगितलं की ठीक आहे, तू जेवायला बोलवतोय ना, मग उद्याला माध्यान्नाच्या वेळेला मी येतो म्हणे, स्नान करून येतो म्हणे मी जेवायला. पंक्ती योग्य असेल ब्राह्मण, तरीच मी करीन भोजन, विप्र तथास्तु म्हणून वंदन करून घरी आला. मग त्यांनी सांगितलं माझ्या पंक्तीला योग्य असे ब्राह्मण असतील तरच मी जेवायला बसेल म्हणे, नाही तर जेवणार नाही म्हणे. मग तो ब्राह्मण म्हटला ठीक आहे म्हणे, ये म्हणे तू. मग घरी आलेला आहे. राक्षसाप्रती येऊन सर्व सांगे वर्तमान, पंक्ती योग्य ब्राह्मण आणू कोठून शोधुनी. तर योग्य असे ब्राह्मण मी कुठून शोधून आणू म्हणे, असं त्या राक्षसाला तो विचारायला लागला. भूत बोले अग्नी आदित्य, पंक्ती योग्य असती तथ्य, तुझे कार्य झाले सत्य, माझे अगत्य स्मरण करी. म्हणे अरे तुला आता दत्ताचं दर्शन झालेलं आहे म्हणे, तर दत्ताच्या पंक्तीला जेवणारे असे योग्य ब्राह्मण, एक म्हणजे सूर्य आणि दुसरा अग्नी, हे आहेत म्हणे. त्यांना बोलव आणि माझं नित्य आठवण ठेवत जा म्हणे. असं म्हणून झालं म्हणे तुझं काम, तुला दर्शन झालं म्हणे आता दत्ताचं. विप्रसदनी येऊन भार्ये प्रती सांगे सर्व विस्तारून, ती अत्यंत हृष्ट होऊन पाक करून राहिली. आणि मग घरी आल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं की असं सर्व झालेलं आहे. तिला पण खूप आनंद झाला आणि मग ती स्वयंपाक केला. मग त्यांनी त्या श्राद्धाच्या दिवशी तिने. तव माध्यान्नी पातले दत्त, म्हणून अजूनी विप्र न दिसत, विप्र रेखुनी स्वरूप अद्भुत, पाहे विस्मित होऊनी. तव पत्नी आसन देऊन म्हणे करावे उपवेशन, सत्वर येथील ब्राह्मण तथास्तु म्हणून दत्त बसे. आणि मग त्यांच्या घरी दत्त आलेले आहेत. मग त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना आसन वगैरे बसायला दिलं, आपोषण वगैरे सर्व दिलं त्यांना. आणि सांगितलं की तुम्ही बसा, आता ब्राह्मण पण येतील म्हणे. पत्नी बाहेर येऊन सूर्याप्रार्थी हात जोडून, भो सर्वात्मक कश्यपनंदन, जीवा चेतन करसी तू, ब्राह्मणाचे तू दैवत, रूपांतरे येऊनी त्वरित, श्राद्धी क्षण घ्यावा निश्चित, अत्रिसूत वाट पाहे. आणि मग त्याची पत्नी बाहेर गेलेली आहे, सूर्याला हात जोडते आणि सांगते अरे कश्यपनंदना, म्हणजे आणि जीवा तुझ्यामुळेच जीवाला चेतना असते म्हणे, सर्व जीव तुझ्यामुळेच जीवसृष्टी सर्व जिवंत आहे म्हणे. तर तू आता आमच्याकडे जेवायला ये म्हणे, ब्राह्मणाचं रूप घेऊन तू ये म्हणे श्राद्धाच्या जेवणाला. तर तुझी वाट कोण बघतं आहे? तर अत्रिसूत म्हणजे दत्त तुझी वाट बघतायत म्हणे. अशी प्रार्थना ऐकून विप्ररूप घेऊन सत्वर उतरला अरुण, तया आसन देई सती. आणि मग ही सर्व ऐकल्यावर प्रार्थना त्या सतीची प्रार्थना ऐकून सूर्यनारायण खाली आलेले जेवणासाठी. दत्त म्हणे षड्दैवत, दर्श श्राद्ध हे निश्चित, 3 विप्र पाहिजेत, तिसरा येतो म्हणे सती. दत्त म्हणे हे 2च झाले, आम्ही 2घंच आहेत, आता तिसरा अजून पाहिजे म्हणे. मग ती म्हणते येतोय म्हणे तिसरासुद्धा. अग्नी शाळेत जाऊन प्रार्थी सती हात जोडून, अग्ने तू गृहपती म्हणून प्रख्यात होसी कार्याध्यक्ष. तर मग अग्नीची ती प्रार्थना करते आहे, गृहपती तूच आहे म्हणे, तर तू ये आता ह्या कर्मामध्ये तू ये म्हणे सामील व्हायला. तुला असो गृहाची लाज, तू होनी द्विज, श्राद्धी क्षण घेई आज, योगीराज वाट पाहे. तर आमच्या घराची लाज तूच राखशील म्हणे, तर तू श्राद्धाच्या जेवणासाठी ये म्हणे, दत्तगुरू तुझी वाट बघतायत. मग त्यांनी पण ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि आले ते अग्नी. असे प्रार्थिता अग्नी विप्र होऊन देवस्थानी बैसला येऊन, विप्रे संकल्पादी करून केले श्राद्ध यथाविधी. आणि मग हे ऐकल्यावर अग्नी, सूर्य आणि दत्तगुरू सर्व तिघां बसलेले आहेत. आणि त्या ब्राह्मणाने सर्व संकल्प वगैरे करून श्राद्धविधी केलेला आहे.
तीन देव तृप्त झाले, पितर सद्गती ते पावले, द्विजय अष्टोत्तर शतनामे स्तविले, दत्ता वंदिले प्रेमाने. आणि मग त्या तीन देवांचे भोजन झाल्यानंतर या ब्राह्मणाचे पितर होते ते सद्गतीला गेले. आणि मग ब्राह्मणाने 108 नावांनी स्तवन करून दत्ताची स्तुती केलेली आहे. विप्र म्हणे माझी मती अल्प, जरी माझे मनी विकल्प, देवा तू सत्यसंकल्प, माझे निर्विकल्प मन केले. धन्य हे माझे नेत्र, हे रूप पाहुनी झाले पवित्र, हे धन्य माझे गात्र, कुळगोत्र पवित्र केले. आज मी धन्य झालो म्हणे, माझे डोळे तुझं रूप बघून धन्य झाले आणि सर्व माझ्या हातून हे पवित्र कार्य घडलेलं आहे. माझं कुळगोत्र पवित्र झालं म्हणे सर्व, आणि माझ्या पितरांचा उद्धार झालेला आहे. मी तो पदार्थ, तुम्ही भगवान समर्थ, पूर्ण केले मनोरथ, झालो कृतार्थ कुळासह. मी कृतार्थ कृतकृत्य झालो म्हणे आज. राक्षसाच्या वचने करुण, देखिले मी आहे चरण, दत्त म्हणे रे ब्राह्मणा, तो राक्षस जान भक्त माझा. तर मग म्हणे राक्षसाच्या उपकाराने मी तुमचे चरण बघू शकलो म्हणे, असं तो ब्राह्मण दत्ताला सांगतो. मग दत्त म्हणे अरे तो राक्षससुद्धा माझाच भक्त होता म्हणे. दुर्दैवे दुर्गत झाला, हे उच्चिष्ट देई त्याला, तोही जाईल सद्गतीला, घे मुक्तीला श्रेयस तू. आणि मग तो माझाच भक्त होता म्हणे आणि दुर्दैवाने तो वाईट गतीला पोचलेला आहे म्हणे. तर त्याच्या मुक्तीकरता तू माझं जे उच्चिष्ट आहे ते तू त्याला दे म्हणे, असं दत्तगुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितलं. माझी भक्ती दुर्लभ जाण, ती तुला मिळाली दैवे करून, तू इहपर भोग भोगून, सायुज्य निर्वाण घेशील. तर माझी जी भक्ती केलेली आहे त्याच्याने तुला सर्व भोग भोगून तुला हे होईल म्हणे, मुक्ती मिळेल. असे म्हणून श्री दत्त विद्या परोपकारार्थ देत, कामगती विमान दे सविता, भाग्य संपदा दे अग्नी, असं दत्ताने सांगितलं. आणि मग त्या ब्राह्मणाला परोपकार करण्यासाठी विद्या दिली आणि यांनी सूर्यनारायणांनी मनात जी इच्छा येईल तिकडे जाणारे असे विमान दिले आणि अग्नीने काय दिलं, भाग्यसंपदा अशी ही दिलेली आहे त्या ब्राह्मणाला. आज्ञा घेऊन तिघे जाती, विप्रदत्ता चिंती चित्ती, उच्चिष्टाशने शासन राक्षसा देय गती, ये जीवनमुक्ती स्वश्री विप्रा. आणि मग ते उच्चिष्ट होतं ते त्यांनी राक्षसाला दिलं आणि त्या राक्षसाला सुद्धा मुक्ती मिळालेली आहे. आणि ह्या ब्राह्मणाला पण श्रीसहित जीवनमुक्ती मिळालेली आहे. करिता मीमां सोक्त कर्म, विप्रा मिळाले अलभ्य शर्म, शास्त्राचे जो जाणील वर्म, सर्व धर्म फळ घेतो. असं हे शास्त्र आहे म्हणे. शास्त्राने जो वागतो, शास्त्राने जो काय तो धर्माने वागतो त्यांना सुख मिळतं. शास्त्राचे जो जाणील वर्म, सर्व धर्माचं फळ सर्व मिळतं म्हणे त्याला. इति श्री महत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.